गरीब बहिणीला श्रीमंत बहिणीने कायमचं विसरलं. पण आईच्या शेवटच्या इच्छेने दोघींचं आयुष्य बदललं. साताराजवळच्या एका छोट्याशा गावात सुशीलाबाई आपल्या 2 मुलींसोबत राहत होत्या. मोठी मुलगी होती स्वाती, तर धाकटीचे नाव होते मिनल. दोघी बहिणी लहानपणी एकमेकांशिवाय क्षणभरही राहत नसत. गावातील प्रत्येक सण, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख त्या दोघी एकत्र वाटून घेत असत. पण पुढे काळ बदलला. वडिलांच्या निधनानंतर घराची परिस्थिती खूप कठीण झाली. सुशीलाबाईंनी लोकांच्या घरची कामं करून दोन्ही मुलींना मोठं केलं. त्यांना नेहमी एकच गोष्ट शिकवली: पैसा माणसाला मोठं करू शकतो, पण माणुसकीच माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवते. दोघींनी शिक्षण पूर्ण केलं, पण त्यांच्या आयुष्याचे रस्ते पूर्णपणे वेगळे झाले. स्वातीचं लग्न पुण्यातील एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत झालं. काही वर्षातच तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मोठा बंगला, महागड्या गाड्या, नोकर-चाकर, प्रतिष्ठा, तिच्याकडे सर्व काही होतं. दुसरीकडे मिनलचं लग्न मात्र एका साध्या, प्रामाणिक शेतकऱ्याशी झालं. वर्षानुवर्षे दुष्काळ, कर्ज आणि कष्ट यातच तिचं आयुष्य जात होतं. तरीही तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती आपल्या संसारात खुश होती, कारण तिने आईचे संस्कार कधी सोडले नव्हते. सुरुवातीला स्वाती दर महिन्याला आईला भेटायला यायची. नंतर 6 महिन्यांनी, मग वर्षातून एकदा आणि हळूहळू तेही बंद झालं. मिनल मात्र रोज आईजवळ असायची. औषध, जेवण, दवाखाना सगळं तीच सांभाळायची, कारण ते सांभाळणं एवढं तिची परिस्थिती होती. एक दिवस सुशीलाबाई गंभीर आजारी पडल्या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की आता त्यांना सतत कोणीतरी सोबत हवं आहे. मिनलने आपल्या नवऱ्यासोबत रात्रंदिवस आईची सेवा केली. स्वतःच्या अडचणी विसरून ती आईसाठी जगू लागली. स्वातीला अनेक वेळा फोन करण्यात आला, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं: काम आहे, वेळ नाही, नंतर येते. महिने उलटले, दिवस उलटले आणि एके दिवशी सुशीलाबाईंनी मिनलचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या शांत आवाजात म्हणाल्या, "मिनल, माझी एक शेवटची इच्छा आहे, पण ती वेळ येईपर्यंत कुणालाही सांगू नकोस." मिनलने मान हलवली, कारण ती आईच्या शब्दाबाहेर जाणारी मुलगी नव्हती. सुशीलाबाईंनी उशाखालून एक छोटासा लाकडी डबा काढला. तो खूप जुना होता. त्यावर एक पितळी कुलूप लावलेलं होतं. डब्यासोबत त्यांनी एक चावी मिनलच्या हातात ठेवली आणि म्हणाली, "हा डबा माझ्या मृत्यूनंतरच उघडायचा आणि तोही स्वातीसमोरच उघडायचा." मिनलला काहीच समजत नव्हतं. त्या डब्यात काय असेल? दागिने असतील, पैसे असतील की आणखी काही? मित्रांनो, तिने आईला विचारायचा खूप प्रयत्न देखील केला, पण सुशीलाबाईंनी फक्त हसत डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची प्रकृती आणखी खालावली. गावातील डॉक्टर, तसेच नातेवाईक, शेजारी सगळे जमले. त्यांची तब्येत अत्यंत नाजूक झाली होती. स्वातीला पुन्हा फोन करण्यात आला. यावेळीही ती म्हणाली की ती एका महत्त्वाच्या कार्यक्रमात आहे. शक्य होईल तितक्या लवकर येईल. परंतु वेळ निघून गेली होती. सुशीलाबाईंची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. शेवटी सुशीलाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. मिनलच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार निघून गेला. अंत्यसंस्काराच्या वेळी स्वाती आली, परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. महागड्या गाडीतून उतरून ती थेट घरात गेली. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण आईच्या शेवटच्या क्षणी आपण जवळ नव्हतो ही खंतही स्पष्ट दिसत होती. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर मिनलला आईची शेवटची इच्छा आठवली. आईने तिला जे डब्याविषयी सांगितले होते ते तिला स्मरण झाले. तिने शांतपणे तो जुना लाकडी डबा बाहेर आणला.
लाकडी डबा बाहेर आणताच सगळ्यांच्या नजरा त्या डब्याकडे वळल्या. स्वाती ही अगदी आश्चर्याने पाहत होती. मिनलने थरथरत्या हातांनी चावी कुलुपात फिरवली. कुलूप उघडलं. डब्याचं झाकण हळूहळू वरती गेलं. आत काय होतं हे पाहताच मिनलच्या डोळ्यात अश्रू आले आणि स्वातीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्या डब्यात नेमकं काय होतं? आईने दोन्ही मुलींसाठी कोणतं गुपित जपून ठेवलं होतं का? जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की पहा. भाग 2 लवकरच